कस्टमरने मला 3 महिन्यापूर्वी ही साडी दिली होती. त्यांना त्यांच्या मुलीसाठी नऊवारी शिवायची होती आणि मी त्यांना शिवूनही दिली होती आणि त्यातनं थोडंसं कापड उरलं होतं. तर त्या मला म्हणाल्या त्यावेळी, की त्यांची दुसरी मुलगी जी की 3 वर्षाची आहे ना, तिच्यासाठी एक फ्रॉक होईल का? तर मला शिवून द्या. तर मी म्हटलं होईल, पण सध्या थोडीशी बिझी आहे, तर त्यामुळे देईल मी नंतरनं शिवून, असं मी त्यांना म्हटलं. आणि त्यानंतरनं मी एवढी जास्त बिझी झाले. गुरुपौर्णिमेमुळे स्वामींच्या तोरणाच्या वगैरे ऑर्डर्स होत्या, महालक्ष्मीच्या तोरणाच्या पण ऑर्डर्स चालू होत्या. तर माझ्याकडनं ना ते फ्रॉक शिवणंच व्हायचं नाही आणि त्याही मला अधूनमधून विचारायचे आणि मी कायम हेच सांगायचे, "नाही, देते थोड्या दिवसांनी, देते थोड्या दिवसांनी." आणि ना त्या दिवशी त्या मला म्हणाल्या, की "उद्या आहे ना स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे, तर होईल का फ्रॉक झाला तर मी दोघींना सेम सेम घालेल, म्हणजे एकाच साडीचे ड्रेस वगैरे." तर मी सुरुवातीला त्यांना म्हटलं, की "नाही, नाहीच पॉसिबल." कारण खरंच खूप जास्त लोड होता त्या दिवशी. पण नंतरनं मलाच गिल्टी फील झालं आणि त्या दिवशीचं सगळं काम संपल्यावर आहे ना, मी एकदम घाईघाईमध्ये अगदी 1 ते 1.5 तासातच हा फ्रॉक शिवला आणि त्यांना सांगितलं, की झाला आहे. आणि तुम्ही पाहूच शकता दोघी पण मुली किती गोड दिसतायत आणि मला पण खरं सांगू आतनं खूप आनंद झाला होता, की चला म्हणजे खूप मॅनेज करावं लागलं, पण फायनली कस्टमर हॅपी झाल्यावरती जो आनंद मिळतो ना, तो काहीसा वेगळाच असतो. कसे झालेत फ्रॉक नक्की कमेंट करून सांगा मला.